हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत दीपज्योती या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे ज्योती जी आहे ती तिचं कामावरत बसलेली असते. तेवढ्यातच तिची आई तिथे येते आणि आई म्हणते की ज्योती, काय गं पोरी, काय झालंय? किती काम करत बसते घरचे? हे बघ, ती राहिलेली कामं मी करेल, तू जा बरं, तुला जायला उशीर होईल दुकानामध्ये. त्यावेळी आता इथे ज्योती जी आहे ती तिच्या आईला म्हणते की आई, हे बघ, सगळं काम आवरूनच मी दुकानामध्ये जाईल आणि तसाही वेळ झालेला नाही आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. तर त्याचनंतर आता इथे ज्योती जी आहे ती आईला म्हणते, तसंही मला अजून लाईट बिल वगैरे भरायचं आहे. तर आता इकडे आई बोलते की अगं ज्योती, ते दुपारीही भरता येईल. त्यावेळी आता ज्योती बोलते की नाही आई, अजून वेळ आहे ना, मी करून घेते सगळं काही. त्यावेळी आता आई बोलते की अगं ज्योती, आपल्याला किराणासुद्धा भरायचा आहे गं. त्यावेळी आता ज्योती बोलते की हो ना, मग का नाही भरत आहे? त्यावेळी आता ज्योतीची आई तिला म्हणते, अगं मला ना ओझं आणायला खूप जड जाते गं. पहिले ना कसं रिक्षा होतं त्यामुळे चालत होतं, पण आता मला जमतच नाही किराणा आणायला. त्यावेळी आता ज्योती बोलते की हे बघ आई, तू काळजी करू नकोस. हे बघ, 500पेक्षा जास्त रुपयांचा किराणा झाला ना तर ते आपोआप रिक्षा करून घरी पाठवून देतात. त्यामुळे तू काळजी करू नको, मी दुपारीच किराणा मागवेल. त्यावेळी आता इथे आई बोलते की ठीक आहे. आणि तसंही आता इकडे आई बोलते की हे बघ, तू नको काळजी करूस, मी कीर्तीला सांगते ना, कीर्तीला एखादं काम करू देत. त्यावेळी ज्योती म्हणते की आई, अगं तिला अभ्यास असतो आणि तसंही एवढं काही नाही, मी करू शकते एवढी कामं. त्यावेळी आई बोलते की हे बघ, तू तिला उगाच लाडवून ठेवू नकोस. तर आता इथे तेवढ्यातच तिथे कीर्ती येते आणि कीर्तीला कॉलेजला जायसाठी उशीर होत असतो. तर आई बोलते की बघा, आली मॅडम आल्या. तर आता इथे कीर्ती जी आहे ती बोलते की आई तू पण ना. हे बघ, पण ताई मला एक सांग, तुला रात्री सोडायला आलेला तो तुझा मित्रच होता ना, असा रोज रोज तुला सोडायला येणार आणि तुला घ्यायला पण येणार का गं? तर आता इथे ज्योतीने तिला थोडंसं मारलं आहे आणि अगदी मजेत. त्यावेळी ताई बोलते की हे बघ, असं काहीही नाही आहे, तू जा कॉलेजला आणि अभ्यास कर. त्यावेळी आता कीर्ती बोलते की हो ताई, असं म्हणत आता ती जायला लागते. आणि त्याचनंतर इकडे आई बोलते की हे बघ, मला सांग ज्योती, खरंच तुझा हल्ली मित्र झाला आहे का कोणी? त्यावेळी आता इथे ज्योती बोलते की आई, अगं तसं काही नाही आहे आणि हे बघ, तू असा कसलाही विचार करू नकोस. त्यावेळी आई बोलते की हे बघ ज्योती, तसं काहीही असेल, म्हणजे तुझ्या मनात एखादा मित्र असू देत, नाही तर कुणीही असू देत, काही जरी घडलं तर तू मला सांगायला विसरू नकोस. इथे तिच्या आईला ज्योतीची काळजी वाटत असते, कारण आजकालचा जमाना कसा आहे त्यामुळे तिला थोडीशी भीती वाटत असते. म्हणूनच ती ज्योतीला म्हणत असते की जर तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी मित्र वगैरे असेल तर मला नक्की सांग. तर आता इथे ज्योती बोलते की हे बघ आई, तू हा सगळा विचार सोडून दे आणि आता मी आवरते आणि जायला निघते. इकडे आता ज्योती तिच्या कामाला लागते आणि त्यानंतर आता आवरून इकडे दुकानामध्ये जायला निघालेली असते. ज्यावेळी दुकानामध्ये ती चाललेली असते त्याचवेळी दीप तिला वाटेत भेटतो. दीपला भेटल्यानंतर दीप खूप खुश होतो. दीपला वाटतं की आता ज्योतीला मी दुकानामध्ये घेऊन जाईल. त्यानंतर आता इकडे दीपला सांगितल्याप्रमाणे दीपने ती साडी आणलेली असती, जे की इथे ज्योतीला दाखवायची असते. तर ज्योती दीपला विचारते की तू साडी आणलीस? त्यावेळी आता दीप बोलतो की हो. तर आता दीप बोलतो की तू एकदा बघून घे, तुला कशी वाटते ते सांग. त्यावेळी आता ज्योती ती साडी हातात घेते आणि पाहू लागते. दिसायला तिला जास्त छान नाही वाटत. ती बोलते की दीप, यावरती तर मला चमकही नाही वाटत आणि कपडाही जरा मला असा हे वाटतोय, म्हणजे तसं काही मला जास्त साड्यांमधलं कळत नाही, असं दीपला इथे ज्योती म्हणते. त्यावेळी दीप बोलतो की हे बघ, तुला कळत नाही आहे ना म्हणून तसं वाटते, पण साडी खूप छान आहे आणि हे बघ, मला त्यातलं सगळं काही कळतं. तर त्यावेळी आता इथे दीप तिला बोलतो की काय, तुला कळत नाही जास्त काही, पण माझ्याकडनं शिक, मला सगळं काही कळतं साडीतलं. त्यावेळी आता ज्योती बोलते की हे बघ दीप, तू लहानपणापासून दुकानात जातोयस, त्यामुळे तुला आहे ज्ञान ह्या साड्यांमधलं, पण मला नाही आहे. तसं मला माझ्या रिक्षेमधलं काहीही विचार, मी तुला काहीही सांगू शकते. तर त्यावेळी आता दीप बोलतो, नाही तसं काही नाही, मला सगळ्यातलं सगळं येतं, असं दीप इथे ज्योतीला बोलतो. तर आता ज्योती बोलते की हो का, म्हणजे तुला सगळ्यातलं सगळं येतं?
तेवढ्यात त्यांच्या शेजारून एक रिक्षा चाललेली असते. रिक्षा जात असतानाच आता इथे ज्योतीने रिक्षावाल्याला थांबवलेलं आहे आणि दीपला बोलावते आहे जवळ. दीपला बोलवल्यानंतर ती विचारते की मला सांग, या रिक्षेचा हा आरसा इथेच का आहे आणि तो आरसा तिकडेच का आहे, ह्याचं कारण तुला माहिती आहे? त्यावेळी आता दीपला काय बोलावं ते सुचतच नसणं. त्यावेळी दीप बोलतो की अरे मला ह्यातलं जास्त काही माहीत नाही. तर त्यावेळी आता इथे ज्योती जी आहे ती बोलते, म्हणजे तू तर बोलला होता की मला सगळ्यातलं सगळं येतं. मग मी तुला मगाशपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की ज्या गोष्टी आपण करतो त्याच गोष्टींबद्दल आपल्याला ज्ञान असतं. जसं की मी रिक्षा चालवायचे माझ्या भावासोबत, आणि तुला जसं लहानपणापासून साड्यांबद्दल माहिती आहे तेच तर मी म्हणत होते. तर त्यावेळी आता इथे ज्योती बोलते की चल, तुझ्यासोबत टाईमपास करण्यापेक्षा मला आता दुकानात गेलेलं बरं. आणि तसंही तू दुकानचा मालक आहे, तू कधी येशील कधी जाशील तुला कोणीही काही बोलणार नाही, पण आम्ही तर एक कामगार आहोत ना, त्यामुळे आम्हाला वेळेत गेलं पाहिजे. असं म्हणत आता प्रीती रिक्षेमध्ये बसते आणि त्या दादांना सांगते की चला म्हणून. त्यावेळी दीप बोलतो की तसं मी सोडलं असतं. त्यावेळी आता ज्योती बोलते की नाही नको आहे, माझं मी जाते. तर आता दीप बोलतो की ठीक आहे, ओके, व्यवस्थित जा असं म्हणत आता इथे रिक्षावाल्याला त्यांनी सांगितलेलं असतं. इकडे आता पुरुषोत्तम जे आहेत ते आता त्यांच्या बायकोसमोर म्हणजेच दीपच्या आईसमोर उभे असतात आणि तिच्या फोटोकडे पाहून ते बोलत असतात. दरवर्षी तू माझ्यासोबत, तुला 15 ऑगस्टचा किती उत्साह राहायचा आणि या 15 ऑगस्टच्या दिवशी किती स्पेशल दिवस असायचा तुझ्यासाठी. किती मोठा स्टॉक तू आणायचीस आणि इथे सगळ्यांसाठी सेल वगैरे सगळं काही तू करायचीस. पण आज तो दिवस आला आहे आणि आजचा दिवस मी कधीही विसरू शकत नाही, कारण आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास होता. तर आता इकडे आता पुरुषोत्तम जेव्हा त्यांच्या बायकोसोबत बोलत असतात त्याचवेळी सुलू तिथे येते. सुलू आल्यानंतर पाहते की दादा वहिनींशी बोलत आहे. त्यामुळे आता सुलू त्यांना काहीही न बोलता तिथून जायला लागते. तेवढ्यातच तिथे पुरुषोत्तम तिला पाहतात आणि बोलतात की सुलू, का चालली आहेस तू? थांब ना, माझ्याशी बोलायला आली होतीस का? त्यावेळी आता सुलू बोलते की नाही तसं काही नाही, पण तुला जेव्हा मी तुम्हा दोघांना जेव्हा बोलताना पाहिलं ना, त्यावेळी म्हटलं चलू द्यात तुमच्या दोघांचं बोलणं, त्यामुळे मी मागे हटली होती. त्यावेळी आता पुरुषोत्तम जे आहेत ते बोलतात की सुलू, खरं तर आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही जो काही सेल काढणार आहोत ना, त्याचं उद्घाटन मला तुझ्या हस्ते करायचं आहे. त्यावेळी आता सुलू बोलते की काय, माझ्या हस्ते? पण दादा मला यातलं काहीच कळत नाही आहे आणि तसंही मी अजून कधीही तिकडे पाऊल ठेवलेला नाही आहे आणि मग असं अचानक. तर त्यावेळी आता सुलू बोलते की हे बघ दादा, मला असं वाटतं की आत्तापर्यंत तिकडचा कारभार सगळं काही स्वराज पाहतो आहे आणि तिकडची जबाबदारीही त्याच्यावर आहे म्हटल्यानंतर हा मानही त्याला जायला हवा. तर आता इकडे पुरुषोत्तम जे आहेत ते बोलतात की तुझंही अगदी बरोबर आहे म्हणा, पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत तू म्हणजेच तुझ्या बहिणीच्या जागी अगदी सगळं काही करते आहेस. म्हणजे आपल्या या घरासाठी तू काय काय नाही केलं. सुलू, मला या सगळ्याची जाणीव आहे. ती गेल्यापासून तू मुलांचं करतेस, तू मुलांना काय हवं आहे काय नको आहे सगळं काही पाहते. या घराला तू अगदी बांधून ठेवलं आहे. सुलू, तू जर नसतेस ना, हे घर पेलवणं माझ्यासाठी खूप कठीण गेलं असतं, पण तू खंबीरपणे उभा राहिलीस आणि या घराला सगळ्यांना मुलांना आईची माया दिलीस. त्यामुळे सुलू, तुझे तर खरंच खूप खूप आभार. तुझे किती धन्यवाद मानू हे कमीच आहेत. त्यावेळी ते बोलतात, पुरुषोत्तम बोलतात की त्याचमुळे आजचा हा जो काही मान आहे ना, तो मला तुलाच द्यायचा आहे. त्यावेळी सुलू बोलते की ठीक आहे दादा, तुझी जर एवढी मनापासून इच्छा असेल तर मी यायला तयार आहे. सुलूने होकार दिला. त्यानंतर आता इकडे ज्योती घरी आलेली आहे. तिचं काम आवरल्यामुळे ज्योती घरी आल्यानंतर इकडे आई तिच्याशी बोलते की काय गं पोरी, आवरलं तुझं सगळं काही? तर आता ज्योती बोलते की हो आई. पण ज्योती कसला तरी विचार करत असते. ज्योती आईला म्हणते की आई, मला सांग ना, एखाद्यामध्ये कशाने तरी दुरावा आला असेल, म्हणजे एखाद्यामध्ये म्हणजे कुणाच्या नात्यामध्ये, तर आपण तो दुरावा मिटवण्यासाठी प्रयत्न केले तर आता इकडे आई बोलते की मग चांगलंच आहे की तो प्रयत्न जो करेल ना आणि ते एकत्र येतील त्याने सगळे खुश होतील आणि त्या ज्या प्रयत्न करणाऱ्या माणसांना चांगले आशीर्वाद मिळतील. त्यावेळी ज्योती म्हणते की हो नाही, मग आता हे करायलाच हवं. त्यावेळी आता आईचा सल्ला घेतल्यामुळे प्रीतीला खूप छान वाटतं आणि प्रीतीने ठरवलं आहे की आता चांगल्या माणसांना एक करायचंच आहे.
कोणी कितीही वाईट दिसत असलं तर परिस्थिती त्याला वाईट बनवते. एखादा माणूसच वाईट असतं असं नाही. एखादं वाईट असतं, पण एखाद्याला परिस्थितीमुळे वाईट बनावं लागतं. असं आता इथे ज्योती मनातच म्हणत असते. पण आता ज्योतीनेही ठरवलं आहे की आता सगळं काही बदलण्याचा प्रयत्न ती करणार आहे. तर त्याचनंतर इकडे आई बोलते की चल आता मी आवरायला घेते, असं म्हणत आता ज्योतीला सांगते की जा तू आराम कर. इकडे आता सुलू जी आहे ती दीपच्या रूममध्ये येते. जेव्हा दीपच्या रूममध्ये ती पाय ठेवते त्यावेळी ती दीपच्या चेहऱ्याकडे पाहते. दीप खूप खुश असतो. आजही तो आनंदी असतो आणि अगदी उत्साही असतो. आधी कधीच दीप असा नसायचा. त्यावेळी आता सुलूला त्याला पाहून आनंद होतो. सुलू जेव्हा रूममध्ये पाय ठेवते त्यावेळी आता इकडे दीप बोलतो की ये, असं म्हणत तो तिला तिथे बसायला सांगतो. जशी ती बसते लगेचच तिच्या मांडीवरती येऊन झोपतो आणि सुलू त्याला कुरवाळू लागते, अगदी लहान मुलांसारखंच. त्यावेळी आता सुलू त्याला विचारते की काय झालं, म्हणजे आज तुझ्या त्या मैत्रिणीमुळेच खुश आहे वाटते. त्यावेळी दीप जो आहे तो बोलतो की हे बघ सुलू, मला तुला सांगायचंच आहे, ऐक माझं. त्यावेळी आता सुलू त्याचं ऐकत असते. तर आता दीप तिला सांगू लागतो की मला ना आजकाल बाबांमध्ये थोडासा बदल जाणवतोय. तुला नाही वाटत सुलू? हे बघ, गटारीच्या दिवशी मी दारू प्यायला नव्हतो, म्हणून त्या दिवशी बाबा जरा खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावर मी आनंद पाहिला. आणि ज्या दिवशी मी आईंच्या फोटोसमोर दिवे लावले होते त्या दिवशीही बाबांचा चेहरा खूप छान होता. जसं की मला वाटलं की बाबांनी मला माफ केले. आणि लवकरच मला असं वाटतं की बाबांमधलं आणि माझ्यामधलं अंतर जे आहे ते संपणार आहे आणि कधी तो दिवस येईल याची दीप वाट पाहत असतो. त्यावेळी आता इथे दीपला थोडे पॉझिटिव्ह थिंकिंग येत असतात. तर आता सुलू बोलते की दीप, तू जसं बोलतोय ना अगदी तसंच हो. तुझ्यामधला आणि बाबांमधला दुरावा कायमचा मिटो, असंच आता सुलूलाही वाटत असतं. आणि आता सुलूला कुठेतरी वाटते की बाबांमध्ये आणि दीपमधला जो काही दुरावा हळूहळू थोडा कमी होत चालला आहे ना, कदाचित त्याचं कारण ती मुलगी असणार आहे. दीपच्या आयुष्यात आल्यापासनं दीपमध्ये खूप बदल झाले आहेत. जसं की दीपमध्ये चांगले बदल झाले आहेत आणि त्या बदलामुळेच कदाचित पुरुषोत्तम जो आहे तो आपल्या दीपच्या जवळ येईल. तर आता इथे सुलू म्हणते की आता काहीही झालं तरी ह्या मुलीमुळे जो काही बदल झाला आहे त्यामुळे मला त्या मुलीला बघायचं आहे, भेटायचं आहे. आणि जर तीच मुलगी आपल्या दीपच्या आयुष्यात आली तर हा प्रश्न आता इथे तिला पडतो. आणि जर चांगलं असेल तर सुलू त्याचा विचार नक्कीच करेल. आणि ज्या दिवशी दीपमध्ये आणि पुरुषोत्तममधला दुरावा मिटेल त्या दिवशी सगळ्यात जास्त आनंद सुलूलाच होईल, असं ती म्हणत असते. आणि त्यावेळी त्याचं सगळं क्रेडिट ती त्या मुलीला किंवा जो कोणी बदल घडवून आणेल त्याला देईल, असं आता इथे ती तिच्या मनातच म्हणत असते. तर आता इकडे ही प्रीतीसोबतची मावशी जी आहे ती आता प्रीतीला आवाज देत असते. प्रीती तर झोपल्याचं नाटक करत असते. खरं तर प्रीती अजूनही झोपलेली नसते, कारण तिला माहिती असतं की आज रात्री आपलं पार्सल येणार आहे. तर आता इकडे ही जी मावशी आहे ती प्रीतीला शुकशुक करून आवाज देत असते आणि अगदी हळू पद्धतीने. त्यावेळी आता प्रीतीने दरवाजा उघडला आहे आणि मोबाईल घेऊन ती बाहेर जाते. त्यासोबतच तिने काही पैसेही घेतलेले आहेत. एकदा तिने पाहिले की स्वराज व्यवस्थित झोपला आहे की नाही, त्याला पाहूनच ती बाहेर पडते. तर आता ही मावशी तिथे आल्यानंतर दोघींचीही टक्कर होते आणि त्या दोघीही तोंडावर हात ठेवून अगदी हळू आवाजात एकमेकींशी बोलू लागतात. ही मावशी प्रीतीला म्हणते की हे बघ, आता काहीही झालं तरी कोणालाही कळता कामा नये की आपण दोघी रात्रीच्या वेळी बाहेर पडलो आहे आणि काय करत आहे, त्यामुळे एकदम हळू आवाजात दरवाजा उघड. तर आता हा जो पार्सलवाला आहे तो दारावरती येऊन थांबलेला असतो. नक्की यामध्ये काय असेल, तर एवढा जड बॉक्स असतो. तर 3 बॉक्स असतात ते त्यांनी मागवलेले आहेत. तर आता त्या पार्सलवाल्याला इथे प्रीतीने सांगितलं आहे की तू काहीही आवाज न करता ते बॉक्स घरामध्ये ठेवायचे आहेत. तर आता प्रीतीने त्याला सांगितल्यानंतर तो माणूस जो आहे तो हळू आवाजात तो बॉक्स आतमध्ये ठेवतो आणि त्या ज्या पार्सलची किंमत आहे ती 50,000 रुपये होते. तर त्यावेळी आता इथे ही जी मावशी आहे ती प्रीतीला विचारू लागते की प्रीती, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आलेत? त्यावेळी आता प्रीती सांगू लागते की दीपला एकदा पैशांची गरज होती, तर दीपला 50,000 रुपये लागत होते. पण आता दीपचे नाव पुढे करून स्वराजच्या लॉकरमधून तिने ते पैसे काढलेले असतात आणि या सगळ्याचं जे काही खापर आहे ते दीपवरती फुटणार आहे.
त्यानंतर इकडे आता पैसे देऊन त्या आतमध्ये निघतात. दरवाजा वगैरे त्यांनी लावून घेतलेला आहे आणि त्यावेळी ते पार्सल ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर ते आधी उचलून पाहतात, पण ते एवढं जड असल्यामुळे त्या दोघींनाही ते बॉक्स काही उचलत नाहीत. तर ढकलत आता त्या मावशीच्या रूमपर्यंत प्रीती आणि त्या मावशीने ते बॉक्स नेलेले आहेत. तर त्यावेळी त्या अगदी थकल्या आहेत. ते बॉक्स लोटून तर मावशी अक्षरशः तिचं कंबर धरून बसलेली असते. पण आता हळूहळू उचलत ढकलत तिने त्या रूमपर्यंत आणलेलं आहे. तर आता ती मावशी बोलते, चल आता रूममध्ये ठेवूयात. पण त्यांना हे कळत नसतं की रूममध्ये कुठे ठेवावं, कारण ते छोटे बॉक्स नसतात, कपाटातही बसणार नाही. तर त्यांनी एका कोपऱ्यात ते बॉक्स ठेवले आणि त्यावरती ब्लँकेट वगैरे काहीतरी टाकलं, जेणेकरून ते दिसणार नाहीत. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की आता ना मला तर बामच लावा लागणार आहे, एवढी कंबर दुखते. आता प्रीतीचं काम झाल्यानंतर प्रीती खुश होते आणि अगदी तिचा विचार सुरू होतो की पुढे काय केलं पाहिजे. तर आता ही मावशी सारखं कंबर धरून बसलेली आहे. प्रीतीला म्हणते की आता ना मला बाम वगैरे लावायला हवा. आता तू जा आणि झोप बाई, नाहीतर सकाळी उठून सगळं आवरायचं आहे. आता सकाळची जागसुद्धा यायची नाही, असं म्हणत आता ती प्रीतीच्या नावाने ओरडत असते. त्यानंतर आता इकडे प्रीतीचा विचार सुरू असतो की पुढे काय करायचं आहे आणि कसा तमाशा करायचा आहे. तर मित्रांनो, उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, तर नक्की पहा. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा.